गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नागज ते जत रस्त्यावर कवटेमंका तालुक्यातील चोरोची गावानजीक नाल्यामध्ये अत्यंत निर्जन स्थळी संजयनगर येथे राहणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलाय। दत्तात्रय भगवान चाबरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। त्यांच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डावरून पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात यश आलं। सकाळी 11 वाजता पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे। काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पसरलेले दिसून आले, तसेच मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात फेकून दिल्याचं दिसून येते। त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा असाही संशय व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच कवटेमंका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्यासमोर पोलिसांनी रितसर पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय। नातेवाईक रुग्णालयात दाखल झालेत। हा अपघात आहे की घातपात हे केवळ वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी दिली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत।